वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत। त्या अनुषंगाने शिर्डी शहरात देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असून वाहन चोरी, दुचाकी चोरी, धूम स्टाईल चोरी, घरफोडी, बेशिस्त वाहतूक असे प्रकार रोखण्यासाठी शिर्डी शहरात आत आणि बाहेर येणारे जाणारे रस्ते, उपनगर, चौक, महत्वाची ठिकाणे, युद्ध पातळीवर जास्त उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे। 80 कॅमेरे बसवण्यात आले असून जवळपास आणखी मोठ्या प्रमाणावर कॅमेरे बसवण्याचे काम अविरतपणे सुरू झालंय। यामुळे दुचाकी आणि धूम स्टाईल चोरीला आळा बसणार असल्याचं पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितलं। आता शिर्डी शहरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची देखील बारीक नजर राहणार असल्याने हे कॅमेराचे कंट्रोलिंग शिर्डी पोलीस स्टेशन नियंत्रण कक्षात राहणार आहे। या ठिकाणी बसवलेल्या सर्व टीव्हीवर हे चित्रण पोलिसांना बघता येणार असल्याचं सांगून संशयित गुन्हेगार पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं। शिर्डी साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे। देशभरातून साई भक्त भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असल्याने शिर्डी शहरात नेहमीच मोठी गर्दी होत असते। शिर्डी शहर, उपनगरे, महत्वाचे चौक, शिर्डी शहरात कोणत्याही बाजूने जरी प्रवेश केला तरी तो या अतिउच्च दर्जाचे कॅमेऱ्यात सहजपणे केंद्रित होणार आहे। त्याचबरोबर शिर्डी शहरात सुरक्षेसाठी नेहमीच खबरदारी घेतली जाते। त्याबरोबरच बेशिस्त वाहन चालक, कुठेही रोडवर वाहने उभे करणारे, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, दुचाकी चालक, टवाळखोर, रस्त्यांवर वाढदिवस साजरे करणारे यांच्यावर देखील सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। यातील काही कॅमेरे सुरू देखील झाले आहेत। राहिलेले कॅमेरे देखील लगतच्या काळात सुरू होणार असून त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उंच पोल उभे करून चारही बाजूनी येणारे जाणारे वाहने, दुचाकी चालक, नागरिक देखील यात स्पष्टपणे दिसणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।